भंडारा येथे 28 जुलै 2024ला भव्य ओबीसी जनगणना परिषद, ओबीसी योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची उपस्थिती। नमस्कार, मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात EVS बातमी ओबीसी संदर्भातील आहे। भंडारा येथे ओबीसी जनगणना परिषद व इतर ओबीसी संघटनांच्या वतीने भव्य ओबीसी जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या ओबीसी जनगणना परिषदेला ओबीसी अधिकारांसाठी लढणारे, ओबीसी आरक्षण अबाधित राहावं, ओबीसी आरक्षणात वाटेकरी निर्माण होऊ नयेत म्हणून उपोषणाला बसलेले राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विरोधात लढणारे ओबीसी योद्धा, ओबीसी मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके उपस्थित राहणार आहेत। ओबीसी जनगणना परिषद 28 जुलै 2024 रोज रविवारला दुपारी 1 वाजता अखिल सभागृह गणेशपूर जिल्हा परिषदच्या मागे भंडारा येथे संपन्न होणार आहे। या सभेच्या अध्यक्षस्थानी ओबीसीचे ज्येष्ठ नेते सदानंद इल्मे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाके, तर राज्याध्यक्ष अनिल ढाले उपस्थित राहणार आहेत। ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसी विद्यार्थ्यांची प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती त्वरित मिळावी, ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह त्वरित सुरू करावे, मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, मराठ्यांना खोटे कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, ओबीसींची क्रिमिनल अट रद्द व्हावी यासारख्या मागण्या या अधिवेशनात मांडल्या जाणार आहेत। या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन ओबीसी जागृती मंचाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण सार्वे, ओबीसी जनगणना परिषदेचे जिल्हा समन्वयक भगीरथजी धोटे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, महासचिव संजीव बोरकर यांनी केले आहे। 28 जुलै 2024ला भंडारा येथे होत असलेल्या ओबीसी जनगणना परिषदेला मोठ्या संख्येने ओबीसी VJNT व इतर बहुजन चळवळीतील कार्यकर्ते आणि अनुयायांनी उपस्थित राहावं असं आयोजकांनी कळवलेलं आहे। जय ओबीसी।